यानंतर एक मोठी बातमी समोर येते। खड्ड्यांबाबत नाशिकच्या महापौरांनी तातडीची बैठक बोलावली आहे। नवशा गणपती परिसरातील खड्ड्यांबाबत ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। नवशा गणपती परिसरात रस्ता खचून डंपर खड्ड्यात गेला होता आणि या प्रकरणी आता तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। डंपरमुळे पडलेला खड्डा आता बुजवायला सुरुवात झालेली आहे। डंपर बाहेर काढल्यानंतर आता रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याचं उपमहापौरांचं आश्वासन आहे। तर मोठी बातमी आपण पाहतोय। नवशा गणपती परिसरात रस्ता खचून डंपर खड्ड्यात गेला होता आणि या परिसरातील खड्ड्यांबाबत आता महापौरांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। नाशिकच्या महापौरांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि डंपरमुळे पडलेला खड्डा आता बुजवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। डंपर बाहेर काढून आता रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन ते जनतेसोबत संवाद साधणार आहेत। शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देत त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। मनविसे सभासद आणि नोंदणीचा सुद्धा आज अमित ठाकरे आढावा घेणार आहेत। आज नाशिकमध्ये अमित ठाकरेंचा दौरा आहे आणि यामध्ये ते विविध महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।